जिल्हा मध्यवर्ती बँक संचालक मंडळ निवडणुकीचा निकाल जाहीर. परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीचा निकाल सोमवारी जाहीर झाला. अटीतटीच्या या निवडणुकीत आमदार सईद खान, आमदार राजू नवघरे यांच्यासहित नंदकुमार डाखोरे, आकाश चौखट, राजामती मुटकुळे, शोभा बोबडे यांनी विजय मिळविला. परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी रविवारी जिल्ह्यातील 14 मतदान केंद्रांवर प्रत्यक्ष मतदान घेण्यात आले होते, तर 98.21% एवढे विक्रमी मतदान झाले होते. त्यानंतर सोमवारी सकाळी शहरातील कल्याण मंडपम परिसरात निवडणूक निर्णय अधिकारी सुरेश काकडे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी बाळासाहेब नांदापूरकर, MU यादव यांच्या मार्गदर्शनात 7 टेबलांवर प्रत्यक्ष मतमोजणीची करण्यात आली. या निवडणुकीत प्राथमिक कृषी पतपुरवठा विविध कार्यकारी सेवा सोसायटी संस्था प्रवर्गातून नंदकुमार लक्ष्मणराव डाखोरे विजयी झाले आहेत. त्यांनी तुळशीराम यशवंतराव बोबडे यांचा पराभव केला. मानवत गटातून आकाश पंडितराव चौखट विजय झाले आहेत. त्यांनी अमोल गंगाधर कदम यांचा पराभव केला. हिंगोली गटातून राजामती शिवाजी मुटकुळे विजय झाले आहेत. त्यांनी रमेश विठ्ठलराव शिंदे यांचा पराभव केला. वसमत गटातून आमदार चंद्रकांत रमाकांतराव नवघरे विजय झाले असून त्यांनी तुषार देवराव जाधव यांचा सपशेल पराभव केला. कळमनुर तालुक्यातून अभय अरुणराव सावंत विजयी झाले आहेत. त्यांनी बालासाहेब मगर दत्तराव कदम यांचा पराभव केला. इतर शेती संस्था गटातून आमदार सईद खान 290 मते घेऊन विजय झाले आहेत. त्यांनी विजय रावसाहेब जामकर यांचा अवघ्या 3 मतांनी पराभव केला. अनुसूचित जाती अनुसूचित जमाती गटातून शोभा हनुमंतराव बोबडे 1216 मते घेऊन विजयी झाल्या आहेत. या गटातून प्रशास चंद्रशेखर ठाकूर 12, तुकाराम धोंडेबा रुमाले 9, यशवंत संपतराव वाटोजे 11, संजय ज्ञानोबा सारणीकर 3 अशी मते मिळाली आहेत. विमुक्त जाती विमुक्त जमाती विशेष मागास प्रवर्ग गटातून दत्तात्रय रामभाऊ मायंदळे 1066 मते घेऊन विजयी झाले आहेत. त्यांनी स्वराज्यसिंग परिहार यांचा पराभव केला. परिहार यांनी 348 मते मिळविली, तर अभय बालासाहेब कुंडगीर 5, सुनंदा अशोकराव फलके 9, बळीराम रामचंद्र सोरेकर यांनी 3 मते मिळवली आहे. विजयाचं जे श्रेय आहे ते मी सर्वप्रथम पॅनल प्रमुख जे आहेत बोर्डीकर साहेब, वरपुडकर साहेब यांनी परभणीच्या मध्यवर्ती बँकेसाठी एक विकासासाठी त्यांनी एकत्र पॅनल केला आणि मला उमेदवारी दिली. सर्वप्रथम त्यांचं मी आभार व्यक्त करतो. आजच्या विजयाचं जे श्रेय आहे पॅनल प्रमुख बोर्डीकर साहेब, वरपुडकर साहेब आणि या परभणीचे कार्यसम्राट आमदार डॉक्टर राहुल पाटील या तिघांनाही आणि सर्व माझे जे मतदार आहेत त्या सर्वांना मी हे श्रेय देतो. त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला त्या सर्वांना मी या विजयाचं श्रेय देतो. शेतकऱ्यांच्या बाबतीतलं जेवढं काही बाकी काय जेवढं नॅशनलाइज बँक आहेत जेवढ्या काही उपाययोजना आपल्या मार्फत करता येतील त्या सर्व योजना आपण जिल्हा मध्यवर्ती बँकेमार्फत करण्याचा पूर्णपूर प्रयत्न करू. पतसंस्थांना ज्या मार्फत आता बाकी सरकारी पतसंस्था असतात त्यांना जवळपास 12% कर्ज असतं. आज त्यांचा खूप जणांच्या अडचणी ऐकल्यानंतर पतसंस्थेला 11% कर्जाची मागणी होती. निश्चितपणे संचालकाच्या पहिल्या बैठकीमध्येच ते 12%वरनं 11%चा जो ठराव आहे पतसंस्थेच्या कर्जासाठी तो निश्चितपणे घेतला जाईल एवढी आम्हाला मी शाश्वती देतो. त्या पद्धतीनं विजयाचं श्रेय मी पॅनल प्रमुख आमचे बोर्डीकर साहेब, वरपुडकर साहेब आणि परभणीचे जे कार्यसम्राट आमदार आहे डॉक्टर राहुल पाटील साहेब या तिघांनाही आणि सर्व मतदारांनी ज्यांनी आपल्याला पूर्ण विश्वास ठेवला त्या सर्वांवर मी विजयाचं श्रेय देतो. माझ्या तालुक्यातील मतदार बंधू भगिनींना सर्वांनी मला जे भरभरून मतदान दिलं त्याबद्दल मी सर्व मतदाराचे मला वरपुडकर साहेबांनी साथ दिली. आमदार रत्नाकर गुट्टे साहेबांनी तर माझे सर्व त्यांनीच पणाला लावली व विटेकर दादांनी मला सुद्धा खूप मदत केली. याबद्दल मी दोन्ही आमदाराचे व वरपुडकर साहेबांचे आभार मानतो व मतदाराचे आभार मानतो. दादाचं रहस्य काय आहे? रहस्य काय, मी सहकारामध्ये काम करतो, मला सहकारामध्ये अनुभव आहे. मी एक गुट्टे साहेबाचा 2000 जवळपास 22 पासून मी कार्यकर्ता आहे. त्यामुळे मी सहकारामध्ये मला अनुभव आहे. त्याच्यामुळे गुट्टे साहेबांनी माझी पारख केलेली आहे. म्हणजे थोडक्यात तुम्हाला विरोधच नव्हता? नाही, विरोध होता. विरोध सगळे माझे विरोधक एक आलते. सगळे विरोधक तालुक्यातले एकत्रित आलते. मला मतदारांनी गुट्टे साहेबांनी ताकद लावली. म्हणजे तुमच्या शत्रूंनी सुद्धा तुम्हाला गुणवत्ता पाहून विजय केला. अगदी बरोबर.